अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आधी भरत गोगावलेनं अघोरी पूजेवरून घेण्याचा प्रयत्न केला। आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील तटकरे यांना घेण्याचा प्रयत्न होतोय। सुनील तटकरेंच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार असा इशाराच आमदार महेंद्र दळवींनी दिला। मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून अघोरी पूजेचा दावा करण्यात आला। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या गोगावलेंच्या व्हिडिओनंतर रायगडमधलं महायुतीतलं राजकारण चांगलंच पेटलंय। आता या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनीही सुनील तटकरेंबद्दल एक दावा केलाय। सुनील तटकरेंच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार। तटकरे भैयूजी महाराज यांच्याजवळ जाऊन अघोरी विद्या करून घ्यायचे, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत असं म्हणत दळवी यांनी इशाराच दिला। पद आपल्याला पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल, मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते आणि भैयूजी महाराजांच्या माध्यमातून अनेक त्यांनी अशा अघोरी विद्येचे प्रकार केले। याच्या अनेक व्हायरल कॅसेट देखील माझ्याकडे आहेत, तुम्ही चिंता करू नका। येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार। कारण बरेचसे हा आपल्यापर्यंत एक सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणसाची अशा पद्धतीने बदनामी करणं एका तटकरे साहेबाला, एका वरिष्ठ नेत्याला अजिबात शोभनीय नाही आहे। या संपूर्ण प्रकाराची सुरुवात कुठून झाली त्यावर एक नजर टाकूया। गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा दावा कुठून सुरू झाला? निवडणुकीपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा वसंत मोरे यांनी दावा केला। मध्य प्रदेशातल्या बगलामुखी गावातून गोगावलेंनी मांत्रिक बोलावल्याचा मोरे यांनी दावा केला। याआधी रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटल्याचं वक्तव्य गोगावलेंनी केलं होतं। दादांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्याकडून गोगावलेंचा आणखी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला। बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या म्हणजे पालकमंत्री असं कॅप्शन या ट्विटला देण्यात आलं होतं। संवैधानिक पदावर बसून अघोरी विद्येला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांच्यावर शिंदेंनी कारवाई करावी, नाहीतर पुढचं पाऊल उचलू असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं होतं। तर प्रत्युत्तरासाठी 100% पुरावा देऊ असं म्हणत महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टीका केली आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे। आमची शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल मात्र आम्ही नक्की उचलू। बरेचसे सकाळी उठले की जनसामान्यांमध्ये आहे त्या परिस्थितीवर जातात, तो फोटो व्हायरल करणं उचित नाही आहे, त्यांच्या प्रवृत्तीने केला आणि म्हणून आम्ही सांगितलं की भैयूजी महाराज आज नाही आहेत, पण खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी असताना त्यांचे अनेक अघोरी प्रकार मी बघितलेले आहेत। परत जर अशा पद्धतीची त्यांनी सुरुवात केली तर उत्तराला प्रत्युत्तर आम्ही 100% देऊ। त्याची तारीख वेळ आपल्याला निश्चित सांगितली जाईल। दरम्यान मंत्री गोगावलेंकडे सत्ता आहे, ते कशाला अघोरी पूजा करतील असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। तर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी अघोरी पूजेचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्यानं केलं तर एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे असं म्हणत जयंत पाटलांनी टीका केली आहे। बघा, ती काही अघोरी पूजा नाहीये, कपडे काढून पूजा केली। सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात, फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं। कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं, धोतीवर पूजा करणं हे काही अघोरी पूजा थोडी असते। आज बघा, भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे? मंत्री आहे, सगळे आहेत, सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहे, कशा करता अघोरी हे पूजा करणार आहेत? पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतात। त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला। राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर अघोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? महायुतीत असूनही रायगडमधल्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद सर्वांनाच माहिती आहे। हा वाद प्रामुख्यानं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या भोवती केंद्रित आहे। रायगडमध्ये 3 आमदार असूनही पालकमंत्री पद राष्ट्रवादीला देण्यात आलं। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली। अशातच आता अघोरी पूजेचा मुद्दा समोर आणत दोन्ही पक्षांमध्ये नवा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।